सलामी जोडी मध्ये त्याच्यात दाखल झाले. तुम्ही पाहताय खरं तर एका बाजूला राकेश आणि दुसऱ्या बाजूला रोहित पाटील ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. नागव म्हटलं तर योगीजी म्हात्रे यांना तुम्ही नेहमीच पाहू शकाल. खरं तर आज देखील पूर्ण संघाला घेऊन ते दाखल झालेत. दिलेल्या बिलावरती त्यांनी इथे मात्र हजेरी लावली. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आज डीएम भाई बदलापूर संघामध्ये अरब शेख नाहीये. भरपूर चांगला क्रिकेटर आहे. आज अरब शेख टीम मध्ये नाहीयेत. श्रीवर्धना इथे ते दाखल झालेत ओपन क्रिकेट खेळण्यासाठी. त्याने आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस तुम्ही पाहताय वाईट आणि स्टॅकिंग एंडवरती रोहित पाटील. गेम ऑन. दोन्ही टीमला विश्वास बोथ टीम शो द गुड गेम. पहिलाच बॉल खरं तर इनफिल्डच्या भरना खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हता. फुलटॉस होता. मेजबानी होती खरं तर स्वीकारायची होती, परंतु आता पहिल्या बरोबर ते निर्धाव चेंडू फेकत असताना वाईटला तुम्ही पाहताय पहिला बॉल त्याने निर्धाव फेकला. भरपूर चांगली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तुम्ही पाहताय. मध्याच्या मध्ये चौफेर बाजूला तुम्ही पाहू शकता. खरं तर 4 षटकांचा हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. दोन टीमची आपल्याला नोंद घ्या. सामना 4 षटकांचा. डीप मध्ये जब्बरला तुम्ही पाहताय. मिड विकेटला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये फरानला तुम्ही पाहता जो डीप मध्ये उपस्थित आहे. गुरदस्त यार राईट मोर द विकेट. फुल टॉस होता. अंपायर सिग्नल नो बॉल आणि त्यावरती केला प्रहार. बॉल चला माउंट लाईनच्या बाहेर. हा चौकार. 1+4 असा पंजा आता मिळतोय टीम आई गावदेवी 12-13 नागाव संघाला. आणि या 5 धाबा खरं तर पहिला बॉल निर्धाव होता, परंतु आता एका बॉलवरती 5 धाबा जमा करतोय मध्याच्या मध्ये नागाव संघ. तुम्ही पाहता आज खरं तर नागाव संघ एक मोठी स्पर्धा देखील खेळून आला. आणि आज माहिरा 11 आई गावदेवी 12-13 नागाव या नावानं संघ मैदानावरती खेळतो. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव जोडली जाते. फ्री हिट कंटिन्यू असेल. फ्री हिटच्या बरोबर ते आता फुल टॉल वसूल करेल का ते देखील पाहावं लागेल. गुरदास सज्ज होतोय. वाईटला तुम्ही पाहता पहिला चेंडू भरपूर चांगला फेकला. दुसऱ्या बॉलवरती लाईन भरकटला आणि आता पुन्हा एकदा व्हाईट बॉल त्याने फेकलाय. सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवरती यस फ्री हिट कंटिन्यू. चांगला फटका पाहायला मिळतोय. फ्री हिटच्या बरोबर फक्त दिशा दिली. बॉल चला एक्स्ट्रा कव्हरला बाउंड लाईनच्या बाहेर. चौकार. या 4 धाबा 4 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकत असताना आतापर्यंत 10 या आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. स्वप्न सुरुवात मध्ये त्याच्यात झाली आहे टीम नागाव संघाच्या माध्यमातून. राईट आणि लेफ्टी कॉम्बिनेशन तुम्ही पाहताय मध्यच्या मध्ये घेत असताना आतापर्यंत दोन्ही संघ आपण पाहतोय खरं तर दिलेल्या वेळेवरती उपस्थित झालेत. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू, कारण हा सामना तिसरा होता आजच्या दिवसातील. दिशा देण्याचा प्रयत्न होता. अपील झाली आहे. पंच सहमत नव्हते. दरम्यान प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना खरं तर डीप मध्ये खेळाडू तुम्ही पाहिला पूर्णपणे चेंडूला अडवला उत्तम फेक करतील. दरम्यान एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती आता टीमची टोटल 11 धावा तुम्हाला फलकावरती पार मिळतील. आज स्पर्धेचा अंतिम दिवस तुम्ही पाहताय. 4 दिवस भरपूर चांगल्यारीत्या ही स्पर्धा रंगली. आजच्या दिवसामध्ये अनेक अडथळा जरूर आले, परंतु जर्मन इंदगाव हे नाव मोठं आहे त्यामुळे कुठेच तुम्हाला कमतरता पाहायला मिळाली नाही आहे. आणि पुन्हा एकदा गुणा गोविंदाने जोमानं ही स्पर्धा तुमच्या समोर घेऊन आले. स्ट्रायकिंग एंडवरती तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा सज्ज होतोय बॅट्समन राकेश पाटील. अजून एक अष्टपैलू खेळाडू आता दाखल झाला. टीम आई गावदेवी 12-13 नागाव. राईट नंबर द विकेट. हाफ ट्रॅकर होता. पहिला बॉल ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका घेतण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला आणि यावेळेस तुम्ही पाहताय आउट आउट बॉलची समाप्ती होत असताना चांगली लाईन आणि रेंजवरती गोलंदाजी करतोय. वाईटला तुम्ही पाहताय ज्याने षटक क्रमांक पहिला हाताळत असताना नेहमीच ही जबाबदारी आपण अरब शेखच्या खांद्यावरती पाहिली आहे, परंतु आज अरब शेख टीम मध्ये नाही आहेत. आणि बदलापूरचा सितारा आज श्रीवर्धना इथे नक्कीच
ओपन क्रिकेट खेळण्यासाठी दाखल झालाय. त्याला देखील आपण देऊया बेस्ट ऑफ लक. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न यावेळेस देखील आपण पाहतोय. खरं तर अपील झाली होती परंतु पंचांनी ती स्वीकार नाहीये आणि लेगबायच्या स्वरूपात एक सिंगल धाव ते मिळतीये आणि टीमची टोटल धाव फलकावरती आता पुढे सरकत असताना आतापर्यंत फलकावरती धाबा 12 धाबा. राजेजी साळवे सर मॅम फ्रॉम बेलेबडी त्यांच्या सुनेरी अक्षरामध्ये स्कोरबोर्ड आपण सजवतोय. खरं तर पूर्ण 5 ते 6 पेनाने ते हे स्कोरबोर्ड सजवत असतात. आपल्या नावाची छाप सोडत असताना 7 पेन त्यांनी यूज केलेत. खरं तर या स्कोरबोर्डला सजवण्यासाठी ऑफिशियल स्कोरर आहेत. भरपूर चांगला गुणलेखन त्यांचं तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतो. चांगला फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही. धाबांचा तोटा. बॉल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. भरपूर मोठी जिम्मेदारी आणि जबाबदारी तुम्ही नेहमीच पाहिली आहे. सुरेशजी कडव असतील आणि त्याच्या साथीने आमचे मामा ज्ञानेश्वरजी कडव. खरं तर भरपूर मोठी जिम्मेदारी आहे त्यांच्या खांद्यावरती ही स्पर्धा पार पाडण्यासाठी. धावसंख्या टीमची टोटल फलकावरती आतापर्यंत 16. रणबीर भाई यांना तुम्ही पाहताय मद्रेशातमध्ये आज संघनायकाच्या भूमिकेत नेहमीच तुम्हाला ते पाहायला मिळतील आणि एक चांगले पॅकर म्हणून त्यांची ख्याती आहे. DM बॉईज बदलापूर या संघाला ते नेहमीच बांधत असतात आणि आज देखील चांगला क्रिकेट त्यांचा तुम्हाला मद्रेशातमध्ये पाहायला मिळतो आहे. 10 क्रिक लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून खरं तर आपण पाहू शकता ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. क्वार्ट विथ क्लॅरिटी याच ब्रीद वाक्यावरती ठाम असताना भरपूर चांगली कामगिरी त्यांची आपण नेहमीच पाहतो आणि आज देखील या स्पर्धेमध्ये आपल्या गावाची छाप सोडत असताना षटक क्रमांक पहिला संपन्न झाले. पॉवर पे जाऊ 18 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि कशा प्रकारची बॅटिंग आता मैदानामध्ये करतील टीम नागाव आणि त्यांच्या अगेन्स्ट कशा प्रकारची गोलंदाजी करते मैदानामध्ये टीम DM बॉईज बदलापूर. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज नुरा कोहारी येतो. भरपूर फॉर्म मध्ये असलेला खेळाडू. सीझनच्या सुरुवातीला ज्यांनी 2 वेळा सिरीज जिंकली आहे तोच खेळाडू आता नुरा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होता. पहिला बॉल यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटन बॉलचा संपर्क नव्हता. संभ्रमात टाकणारा चेंडू होता. स्ट्रायकिंग एंडवरती तुम्ही पाहताय राकेश पाटीलला. चांगला फटका पाहायला मिळतो. ऑन साईडला घेतला लॉंग ऑनला. डीप मध्ये खेळाडू होते आणि त्यांना बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. नुरा चांगला फटका पाहायला मिळतो. पुन्हा एकदा 20 मध्ये तोच खेळाडू पोहोचला डीप मध्ये. यावेळेस चुकी नसणारा चेंडू एकदम फेक करतील दरम्यान आपण पाहतोय. खरं तर पुन्हा एकदा एक सिंगल धाव एकवण्याचा प्रयत्न. नेक्स्ट मॅच टीम गावदेवी सुरई जे दुर्गामाता सुरई पक्ष बिहेडे दोन टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी पोहोचा. एका धाब्याच्या साथीने आता स्ट्राईक रोटेट होत असताना 21 धाबा धावफलकावर ते तुम्हाला पाहायला मिळतील. नुरा राऊंड विकेट. फुल टॉस होता. आडवा बॅटला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. इथे संपर्क नाहीये बॅटन बॉलचा. बॅटची कडा घेतली बहुत साले. यावेळेस मात्र यशाच्या मागे दरम्यान एक चिकित सिंगल इथे एक पडी जाते.
एक सिंगल एक बडी सिंगलच्या जोरावरती आता टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल आतापर्यंत 22 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. खरं तर या मॅच मध्ये तुम्ही पाहताय दोन्ही संघ मध्ये चांगला क्रिकेट दाखवतील या शंकाच नाहीये. एका बाजूला तुम्ही पाहता बदलापूरची आन बाण श्याम टीएम बॉयज बदलापूर, तर दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवलीचा सन्मान मध्ये खेळते टीम आई गावदेवी भारताला नागाव संघ जो मात्र आज माहिरा 11 या नाबान मध्ये खेळतोय. ऑन साइडला खेळला मिडवी घेतला फटका फसला की काय खेळाडू जज करतोय त्याच्या डोक्यावरनं बॉल बाउंड्रीच्या बाहेर षटकार. धावत फलकावरती तुम्हाला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना या मॅच मध्ये आतापर्यंत खरं डाव भरपूर चांगला साबरला सलामीला आलेले दोन्ही खेळाडू मध्ये टॉप गिअर वरती बॅटिंग करत असताना एका बाजूला राकेश पाटील तर एका बाजूला रोहित पाटील दोन्ही खेळाडू आज आपण पाहतोय मध्ये चांगला क्रिकेट खेळत असताना. गुड यार गतीमध्ये मिश्रण अडबा बॅटने खेळला मिडवी घेतला बहुत सारा डीप मध्ये पुन्हा एक चिकी सिंगल जब्बर होते डीप मध्ये जेवढा तुम फेक करतील दरम्यान एक चिकी सिंगल इथे एक पडली आहे आणि या सिंगलच्या जोरावरती आता टीमची टोटल षटक क्रमांक दुसरा संपन्न आणि आतापर्यंत धाबा फलकावरती जोडल्या गेल्या 29 धाबा तुम्हाला फलकावरती पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच चला टीम वेले संघाची कॅप्टन इथे उपस्थित झालेत. विनंती टीम सुरई जय दुर्गा माता सुरई टीमची कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. बघा आता शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. टीम जय दुर्गा माता सुरई आपणास विनंती आपण आता टॉस साठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. अधिकचा वेळ आता बिलकुल खर्च करू नका. तोही देतोय षटक क्रमांक तिसरा गोलंदाजी मार्क वरती उर्फ नन्ना. गुरुदास पहिला बॉल वेलकम टू द ग्राउंड मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न करतो डीप मध्ये खेळाडू उपस्थित वाईट टिपला जे संपलाय खेळ परतावा लागेल माघारी. राकेश पाटील बॅक टू द पवेलियन. सर दिनेजी यशवंतराव साहेब ज्यांच्या माध्यमातून आज जय दुर्गा माता सुरई संघ या मैदानावरती खेळतोय. मी विनंती करेन दिनेजी यशवंतराव आपण या मुख्य व्यासपीठावरती आणि आपला संघनायक देखील आपण पाठवा. का बॅटिंग केली मध्ये राकेश पाटीलच्या माध्यमातून ज्याच्या बॅटपत्र आपण पाहिलं आतापर्यंत 12 धावा आल्या एक चौकार एक षटकार आणि 2 वेळा सिंगल धावा त्याच्या बॅटपत्र आल्या आणि आता तोच खेळाडू मैदानाच्या बाहेर परततोय. नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये बंटी पाटील आता दाखल होतोय. नंबर 3 वरती हा खेळाडू दाखल होतो. बंटी पाटीलला तुम्ही पाहता एक अष्टपैलू खेळाडू आहे. कित्येक वर्ष नागाव टीमचं प्रतिनिधित्व त्याने केले आणि नेहमीच नागाव संघ जेव्हा अडचणीत असतो त्यावेळेस चांगली बॅटिंग बंटीची आपण नेहमीच पाहिले. परंतु आज देखील संकटमोचक कामगिरी त्याच्यात तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला खरं तर अरब शेख आज मात्र मैदानात नाही आहे. परंतु दुसऱ्या बाजूला देखील आपण जर पाहिलं तर जवळजवळ 6 खेळाडू आज मात्र टीम मध्ये नाही आहेत. टीम नागाव संघाच्या माध्यमातून मग सूरज मडभी ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो, किरण मडभी असेल, अभि मडभी असेल, धीरज मडभी, नयन मडभी आणि राजेश भाग्यवंत असे 6 खेळाडू आज मात्र इनॅक्शन मध्ये नाही आहेत टीम नागाव संघाच्या माध्यमातून. तर देखील संघ दिल्ली वेळेवरती आज उपस्थित झाला त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आता आपण टॉस करूयात मुख्य व्यासपीठावरती करतो नाणेफेकीचा कौल आपण करतोय. मी विनंती करेल आमचे राजेजी शेलार यांचे शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. यावेळेला पुन्हा एकदा लाईन चेक करावी लागेल. लाईन खराब आहे अंपायरने सांगितलंय आणि व्हाईट बॉलचा इशारा आता पोहोचत असताना टीमची टोटल एका धाबेच्या साथीने पुढे सरकेल 32. आमचे मोहिलीचे किरणजी पाटील साहेब जे एक नामांकित पॅकर आहेत त्यांचं देखील शुभागमन झाले. त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत.
गतीमध्ये मिश्रण, चेंज ऑफ द पेस, पुन्हा एकदा बोट उभी केली होती, फिंगर रोल केली होती, चांगल्या छोटीची सांगता होत असताना बॉल निघून गेला. यावेळेस मात्र लेग स्टिकच्या वरून ते म्हणजे यष्टिरक्षक नूराच्या हातामध्ये. टॉस आपण करतोय. राजाजी शेलार यांना विनंती करेल आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कौल करतोय या मुख्य व्यासपीठावरती. चांगला फटका, प्रॉपर टायमिंग, बॉल चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिले त्यांच्या डोक्यावरनं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. या सामना 4 षटकांचा असणार आहे. चला दोन टीमची कॅप्टन, बेले टीम कॅप्टन बॉबी. टॉस आम्ही करू. आमचे बिनारपाड्याचे उद्योजक समाजसेवक राजेश शेलार यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. टॉस जिंकला. जय दुर्गा माता सुरई संघाने टॉस जिंकला. निर्णय काढायचा क्षेत्ररक्षण. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. पायावरती होता, पॅडल स्वीप केला आणि बॉलला फेकून दिला. डीप स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. टीमची टोटल फलकावरती षटक क्रमांक 3 संपन्न झालं आणि आतापर्यंत 50 धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 14 गुरुदास सज्ज होता. जब्बर षटक क्रमांक 14 जब्बर आलाय गोलंदाजी मार्क वरती. लवकरातच एक चांगला खेळाडू लेफ्ट मोर द विकेट ना. हा ट्रॅकर होता ऑन साइडला बरोबर गॅप मध्ये खेळत फाईन लेगला क्षेत्ररक्षक पाठ मोरा परंतु बॉल नाही थांबणार कारण आउटफील्ड भरपूर फास्ट होती. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. हा चौकार आला. पुन्हा त्या ऑन साइडला मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. थोडीशी दुखापत जाणवती रोहित पाटीलला. परंतु आता डॉटबॉलची समाप्ती होत असताना खरं तर पहिल्या बरोबर ते चौकार षटकार कोणताच गोलंदाजाला आवडत नाहीये आणि आता त्याचं प्रत्युत्तर देत असताना कमबॅक करण्याचा प्रयत्न मदरच्या आतमध्ये जब्बर देखील करतोय.
या वेळेला पुन्हा एकदा ऑन साईडला बळबळा हॅबेच्या लाटावरती सॉरवून बहुत साला बाउंड लाईनच्या बाहेर फैजू होते, फक्त पाहत राहिले. त्यांच्या डोक्यावरनं बॉल बाउंड लाईनच्या बाहेर षटकार. अजून एक चांगला फटका, परंतु हा फटका फसलाय की काय खेळाडू डीप मध्ये जज करतोय. आणि आता अजून एक चांगला झेली ते टिपला आणि परंतु होईल बाद. खरं तर पोचान होते डीप मध्ये ज्याने झेल टिपला. संघाचा अजून एक अष्टपैलू खेळाडू सीमेरेषेवरती नेहमीच तो पेट्रोलिंग करत असतो आणि चांगले झेल तो टिपत असतो. आज देखील एक चांगला झेल टिपला ज्या खेळाडूने चौकार षटकार ठोकले तोच खेळाडू आता बाद होतोय. आतापर्यंत भरपूर चांगली बॅटिंग केली आहे मैदानावरती. जवळजवळ आपण पाहिलं तर 4 चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅट मध्ये आला. तो रोहित आता मैदान सोडतोय आणि नवीन खेळाडू त्याच्यात मध्ये सिद्धू भोईर आता दाखल होतोय. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, पण आता 20 मध्ये केला. खेळाडू डीप मध्ये उपस्थित होता. 2 धाब्याचा प्रयत्न, 2 धाबा भरपूर वेगाने इथे कंप्लीट केला आणि त्याच 2 धाब्याच्या साथीनं आता टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल 62-62 धाबा. डावखुराचा हा खेळाडू तुम्ही पाहता त्याच्यात दाखल झाला. सिद्धू भोईरला तुम्ही पाहता 62 धाबा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. गोलंदाज जब्बर अजून एक चांगला फटका घेतला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक पोहोचला, त्याच्या डोक्यावरनं बॉल बाउंड लाईनच्या बाहेर षटकार. आणि इथे मात्र डाव संघाचा पहिला समाप्त झाला आणि पहिल्या डावाच्या अंती टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत धाबा 68 म्हणल्या गेल्या आणि 69 धाबाचं लक्ष या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मंगेश दादा कडव आपण या मंचावरती, कारण त्यांच्या माध्यमातून आज स्वराज 11 वसार संघ बांधण्यात आलाय. मंगेश कडव आपला विनंती, आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. मनोज कडव आपण कुठे असेल तर जरा व्यासपीठाकडे या. मनोज कडव आपल्यास विनंती, आपण कुठे असेल तर मुख्य व्यासपीठाकडे यायचं. मनोज कडव आपण कुठे असेल तर मुख्य व्यासपीठाकडे यायचं. आपण 69 धावांचं लक्ष तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल आणि या धावा कशा प्रकारे चेस होतील की या धावा पुन्हा एकदा रोखण्यामध्ये यश येईल टीम बाहेर 11 आई गावदेवी 12-13 नागाव संघाला. या मॅचचं धावतं वर्णन घेऊन येतील आमचे साथी समालोचक कर्वे गावचा बुलंद आबाद प्रसादजी सावारे सरांना. धन्यवाद.
थँक्यू सो मच राहुल सर. जाऊया मैदानाच्या आत. सेकंड इनिंगला होते सुरुवात. पहिल्या सत्रात काय बॅटिंग पाहायला मिळाली आहे ती म्हणजे आई गावदेवी भारतीय नागाव संघाच्या माध्यमातून. अगदी राकेश यांचा विचार केला तर पहिल्या सत्रात अगदी गोलंदाजांमध्ये तुटून पडले. 8 चेंडूंचा त्यांना नक्कीच सामना केला. तब्बल 12 धावा त्यांना नक्कीच जमा केल्या. सुरुवात चांगली केली राकेशनं फक्त, परंतु त्यानंतर रोहितनं चांगली सुरुवात नक्कीच साथ दिली ती म्हणजे राकेशला. तब्बल 10 चेंडूचा सामना केला आणि तब्बल 23 धावा त्याच्या बॅटमधून. अगदी 1 षटकार आणि 5 चौकार पण त्याच्या नक्कीच रोहितच्या बॅटमधून पाहिलेत. अप्रतिम सुरुवात, स्वप्नवत सुरुवात केली होती पहिल्या सत्रात, परंतु सेकंड इनिंग मध्ये ज्या प्रकारे अगदी पहिल्या सत्रात नागाव संघाच्या फलंदाजांना सुरुवात केली होती तशाच प्रकारे थोडीच तो उत्तर दाबा लागेल. अगदी टीडपट टॅग ठोसाला ठोसा दाबा लागेल मैदानाच्या आत. ज्या प्रकारे पहिल्या सत्रात फलंदाजांना सुरुवात केली होती तशाच प्रकारे डीएम बॉईज बदलापूर संघाच्या खेळाडूंना सुरुवात करावी लागेल. 24 चेंडू आणि 69 धावसंख्येची गरज. स्ट्राईक मध्ये पण पाहतात नुरा यांना आणि त्यानंतर नॉन स्ट्राईक एंड वरती सेफ आहेत. पिवनचा पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. आई गावदेवी भारतीय नागाव संघाच्या माध्यमातून गोलंदाज रोहित पाटील यांना पाहतात. आपल्या संघासाठी सातत्यानं ऑलराऊंडर खेळी मैदानाच्या आत ते साकार करतात. पहिल्या सत्रात भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, परंतु सेकंड इनिंग मध्ये पहिला षटक त्यांच्या नक्कीच त्यांच्यावरती जबाबदारी येऊन पोहोचली. 24 बॉल 69 धावसंख्येचा टार्गेट चेस करण्यासाठी फलंदाज तयार होतात. गेम ऑन. बातला सुरुवात. पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवलाय. अगदी रणनीती पहिल्या चेंडूवरती दाखवण्यात आली ती म्हणजे रोहित पाटील यांच्या माध्यमातून. अगदी जर का बॅटच्या रेडरमध्ये चेंडू आले तर नक्कीच चांगला दावा येतील आणि पहिल्या चेंडूपासून रणनीती आणि डावपेच आखले गेले मैदानाच्या आत. शॉर्ट प्लेन झेलची संधी गली रिजन मध्ये नक्कीच आपण पाहतात. प्रयत्न चांगले केले होते, प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. शेवटच्या क्षणाला वेल शॉप शेवटपर्यंत प्रयत्न केले. शेवटपर्यंत प्रयत्न करून चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न करायला कधी चुकू नका आणि हेच दाखवलंय त्या ठिकाणी फिल्डरनं. नक्कीच बंटी पाटील शेवटपर्यंत पाठला केला. भरपूर चांगले फिल्डिंग पाहायला मिळाले आपल्या संघासाठी. नक्कीच तब्बल 2 धावा वाचवल्या, 2 धावा सेव्ह केल्या, परंतु 2 धावा मिळतात त्या म्हणजे बॅटिंग करत असताना डीएम बॉईज बदलापूर संघाला. चेंडू भरपूर चांगला फटका. गॅपचा सिलेक्शन सुईमधून धागा निघाला. त्या प्रकारे गॅप मधून चेंडू निघून जातो सरळ डीप एक्स्ट्रा किंवा सीमा पलीकडे चौकार. चौकार खेचला मैदानाच्या आत फलंदाज नुरा यांच्या बॅट मधून. सुरुवात नक्कीच चांगली करत असताना शॉर्ट अपेल चेंडू शेपल झाले. फाईन लेग मध्ये फटका सजवलाय. अप्रतिम फटका. पुढचा हा फटका चेंडू जातोय सीमा पलीकडे. 1 बाउन्स इन टू द फॅन्स. लगातारचा हा दुसरा चौकार. अगदी टीट फॉर टॅग जसा तसे उत्तर मैदानाच्या देत असताना ठोसाला ठोसा दिला जातोय. ज्या प्रकारे पहिल्या सत्रात फलंदाजांना सुरुवात केली होती राकेश आणि त्यांच्या सोबत रोहितनं, तशा प्रकारे नक्कीच नुरा देखील या ठिकाणी चांगली सुरुवात करत असताना. सुरुवात तुम्ही जोरानं करा, नक्कीच अर्ध काम झाल्यासारखं वाटतं. इथे हा चेंडू सोडून दिलाय. नक्कीच नुरांना माहिती आहे हा चेंडू बरोबर बाहेरच्या दिशेने जाणार आहे. नक्कीच राजेश सर जेव्हा असे चेंडू आपण नक्कीच बाहेर जाणाऱ्या चेंडूवरती बॅट जर नक्कीच छेडछाड केली तर नक्कीच बॅटची कडा घेत असताना आपला विकेट देखील जातो, परंतु या ठिकाणी स्वतः ते कंट्रोल पाहायला मिळाला नुरा कोहार यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर खराब चेंडू व्हाईट बॉल. अतिरिक्त उचली अनपेक्षित बाउन्सर. अगदी गुडलेस फ्लॅट वरून आपण पाहतात हा चेंडू समोरून टेक ऑफ झाला. अगदी फलंदाजाला टाटा बाय बाय करून सरळ यष्टीरक्षकांच्या दस्तानामध्ये जातोय. डॉट चेंडू सांगता पंचाच्या माध्यमातून. चेंडू भरपूर चांगला फटका 20 मध्ये एक्झिक्यूट केलाय. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. नक्कीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारची घाई आणि गडबडी करत नाही आहेत, परंतु घडलं काय दुसऱ्याचा कॉल करायचा होता परंतु नकार येतोय नुरांच्या माध्यमातून आणि नक्कीच सेफ आहेत मी तर म्हणे नफा पिंक क्रीज मध्ये. फक्त एकच धाव पाहता पाहता P1चा षटक संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 12 या धावसंख्येवरती. 69चं टार्गेट नक्कीच चेस करायचं आहे आणि पहिल्याच ओव्हर मध्ये 12 धावा आल्यात.
12 धावा बनल्या गेल्या. समीकरण बदलत असताना आता मात्र येणाऱ्या 18 चेंडू आणि 57 धावा संख्येची गरज. प्रति ओव्हर मध्ये 19.00 सरसरण धावा बनवाव्या लागतील. त्या म्हणजे डीएम बॉयज बदलापूर संघाला आणि त्यासाठी प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागतील. प्रत्येक चेंडूवरती 3 धावा येणं भरपूर महत्वाचं आहे. ते म्हणजे डीएम बॉयज बदलापूर टीमच्या फलंदाजांना नक्कीच नुरा कोहारी जोपर्यंत मैदानाच्या आत आहेत तोपर्यंत नक्कीच बिकमाने डीएम बॉयज बदलापूर हा सामना नक्कीच आपल्या बाजूने नक्कीच पाहू शकतो. परंतु नुरा कोहारी नक्कीच मागच्या स्पर्धेत आम्ही पाहिलं होते त्यांना अर्धशतक झलकावलं होतं आणि यात नुरा कोहारीनं मॅन ऑफ द सिरीज जी सायकल होती ती सायकल आपल्या नावावरती केली होती. पुन्हा एकदा ती इनिंग नुरा कोहारी यांना आठवावी लागेल. पुन्हा एकदा तशा प्रकारे सुरुवात या मैदानाच्या आत करावी लागेल. समीकरण 18 चेंडू 57 धावा संख्येची गरज. षटक क्रमांक 2 रवी भोईर यांना पाहत आहेत. ओव्हरपी चेंडू हलक्या हातानं अगदी पाहतात ड्राईव्ह केलाय कबस मध्ये. परंतु या ठिकाणी पाहतात फिल्डर वेगानं पोहोचले. चांगले फिल्डिंग पाहायला मिळते. तेवढा चांगला थ्रो देखील आणि कलेक्शन लाजवाब पाहतात. फक्त एकच धाव मिळणार आहे. शांतमय डोक्याने नक्कीच मैदानाच्या आत खेळावं लागेल. शांतमय इनिंग साकार करावी लागेल. एका दुसरा मोठा फटका येणं देखील तेवढाच महत्वाचा आहे. डीएम बॉयज बदलापूर संघासाठी फटका या ठिकाणी फसला. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे. नक्कीच अप्रतिम जे टिपण्यात आलाय. नक्कीच आपण पाहता त्या ठिकाणी राकेश नक्कीच रोहित होते आणि रोहितांनी चांगला झेल टिपलाय. पहिला विकेटचा पतन पहिला धक्का लागत असताना डीएम बॉयज बदलापूर संघाला सेफ शेक बॅक टू द पॅव्हिलियन. एकूण 70 धावा संख्येचा पाठलाग करत असताना नक्कीच शेप यांच्या बॅट पडून चांगला फटका आला होता. परंतु गॅप शोधू शकले नाहीयेत. अगदी रोहित यांच्या दस्तानामध्ये चेंडू सापडला आणि सहज कॅच स्वीकारण्यात आली. अगदी कल्याण डोंबिवली परिसरातील एक दादा संघ तर बदलापूर शहरातील एक नक्कीच बदलापूर वांगणे परिसरातील एक दादा संघ अर्थात डीएम बॉयज बदलापूर. दोन्ही संघ पाहिले तर बलाढ्य आहेत. परंतु मैदानाच्या आत कोणता संघ जिंकणार जो जास्त मेहनत घेणार तो नक्कीच जिंकणार. परंतु आता मेहनत घ्यावी लागेल फलंदाजांना. मेहनत घ्यावी लागेल डीएम बॉयज बदलापूर संघाला. फुलटा चेंडू विषयपत्र फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचल फेक करतायत. फक्त एकच धाव मिळणार या चेंडूवरती. सिंगल डबल न काही होणार नाहीये. एकाच दुसरा प्रति ओव्हर मध्ये मोठा फटका येणं भरपूर महत्वाचा आहे डीएम बॉयज बदलापूर संघासाठी. अजून एक धाव फलकावरती ऍड होते. संघाची धाव संख्या 14. लॉस ऑफ 1 विकेट. 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. चेंडू अगदी मिड विकेट क्लिअर करायची होती परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. भरपूर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी रवी भोईर यांच्या माध्यमातून पाहतात. अप्रतिम लाईन आणि लेनचा वापर सुद्धा मैदानाच्या आत करतात. सातत्याने शरीरापासून दूर ठेवलं गेलं नुरा कोहार यांच्या माध्यमातून. ओव्हरपी चेंडू फटका फसला. बॅटचा टोन जेलची संधी. यष्टीरक्षकानं कॉल केला की हा जेल माझा मी स्वीकारणार आणि भरपूर चांगला जेल टिपलाय. मॅचचा की फॅक्टर खेळाडू नुरा कोहारी मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक 2 लागत असताना डीएम बॉयज बदलापूर संघाला. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या होत्या परंतु त्यानंतर रवी भोईर बॉलिंग मार्क वरती आले. अगदी फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या तालावरती नाचवलंय. एकही मोठा फटका आला नाहीये या ओव्हरमध्ये. भरपूर चांगली कामगिरी. आतापर्यंत 5 चेंडू फेकले. 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा करते केल्या आणि 2 विकेट देखील संपादित केले. भरपूर चांगली गोलंदाजी. टर्निंग पॉइंट षटक हा ठरतोय तो म्हणजेच आई नागाव नक्कीच 12-13 नागाव संघाला. चेंडू वन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा या ठिकाणी अगदी फलंदाजाला बीट केलं. डॉमिनेट केला तो म्हणजेच फैजानला. डॉ चेंडू आणि नक्कीच पाहता पाहता षटक क्रमांक 2 देखील संपलाय मैदानाच्या आत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 69 धावा चेस करत असताना 2 षटकांमध्ये आतापर्यंत बनल्या गेल्या त्या म्हणजे फक्त 14 धावा. समीकरण जड होताना 12 चेंडू 55 धावा संख्येची गरज.
षटक क्रमांक 30 राकेश पाटील यांना पाहतात बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्राईक वरती पण पाहतायत नन्ना कुठले पडता चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कडा आणि सेकंड स्लिप मध्ये नक्कीच पाहतात भरपूर चांगली कॅच टिपण्यात आली आणि या ठिकाणी आपण पाहतात अजून एक धक्का लागत असताना टीम बॉल बदलावर संघाला नन्ना देखील पवेलियनच्या बाटेवरती सातत्याने विकेटचं पतन आणि डॉट पर्सेंटेज वाढले गेले आणि हा सामना नक्कीच थोडा जड होत चालला तो म्हणजे डीएम बॉल बदलावर संघासाठी समीकरण कठीण होत चाललाय येणारे 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये 55 धाबांची गरज प्रत्येक चेंडूवरती 5 धाबा नक्कीच बनवणं बंधनकारक असेल प्रत्येक चेंडूवरती 5 धाबा येणं कठीण आहे परंतु नक्कीच गोलंदाजांना भरपूर चांगली कामगिरी मैदानाच्या आत केली आहे नक्कीच टीमचे सर्व टीमचा कॅप्टन टीमचा सेनापती आपण पाहतात कॅप्टन ऑन स्ट्राईक पहिला चेंडू बीट होत आहेत वेगानं प्रहार करायचा होता परंतु अगदी टप्पा आपल्यानंतर अगदी सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते मैदानाच्या आत गोलंदाजांना आपली हुकूमत आणि आपली दादागिरी मैदानाच्या आत त्यांनी दाखवली अप्रतिम गोलंदाजी पहिल्या ओव्हर पासून दबावामध्ये ठेवलंय डीएम बॉल बदलापूर संघाला गुडलेगचा हा चेंडू स्क्वेअर लेगला फटका सजवला डीप मध्ये फील्ड उपस्थित चांगली फिल्डिंग पाहायला मिळते फक्त 1 मिळणार सिंगल डबलला काही फरक पडणार नाहीये ते म्हणजेच नागाव संघाला परंतु फरक पडेल ते म्हणजेच डीएम बॉल बदलापूर संघाला हा सामना दूर होत चाललाय डीएम बॉल बदलापूर संघाकडून कठीण समीकरण पहिल्या सत्रात दमदार बॅटिंग पाहायला मिळाली नागाव संघाच्या माध्यमातून सेकंड इनिंग मध्ये थोडीशी अडकळत सुरुवात डीएम बॉल बदलापूर कडून वेट ऑन वॉच कव्हर मध्ये फटका सजवलाय पाठलाग केला जातोय अगदी भरपूर चांगली फिटिंग पाहायला मिळते दुसराचा कॉल परंतु एकच धाव एका धावावरती समाधानी होत आहेत धाबा संख्या पुन्हा एकदा पुढे जाऊन पोहोचते 16 वरती 16 धाबा बनल्या गेला कठीण मॅच बनली गेली फुलटा चेंडू ड्राइव करण्यात आले ऑनड्राइवचा फटका स्क्वेअर लेगला सजवलाय फील्डर उपस्थित आहे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते एका ऍक्शन मध्ये ऑन द स्टंप हा थ्रो आला सिंगल डबल धाव सलग पुढे नेतात टीमची टोटल टीमची धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचली ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅटची कडा आणि इथनं अजून एक विकेटचा पतन फौजान देखील पवेलियनच्या बाटेवरती सातत्याने विकेटचा नक्कीच विकेटचा सिलसिला मैदानाच्या चालू आहे सातत्याने विकेट आणि सातत्याने डॉट पर्सेंटेज अजून एक विकेटचा पतन फौजान बॅक टू द पवेलियन शेवटचा आणि अंतिम षटक 52 धावसंख्येची गरज आहे सामना कठीण झालाय सिद्धू भोलाना पाहतायत आणि पहिला चेंडू फुल टॉस वरती केला आक्रमण टीमचा सहसेनापती टीमचा कॅप्टन तन्वीर भाई ज्यांच्या बॅट मधून तडाखा पाहायला मिळतोय येतोय षटकार त्याच दरम्यान किरणदादा शिंदे यांच्या ठिकाणी आगमन झाले दादा आपले या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत जय हनुमान क्रिकेट संघ इंदगाव आयोजित जय हनुमान चषकामध्ये आपले सहर्ष मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत डॉट बॉल आला 4 चेंडू आणि 46 धावसंख्येची गरज सामना कठीण झाला अगदी क्रिकेटची औपचारिकता पूर्ण करत असताना
भरपूर चांगला हात टप्पा अवे फ्रॉम द बॉडी, भरपूर चांगली लाईन आणि लेंथ या ठिकाणी पाहतायत गोलंदाज सिद्धू यांच्या माध्यमातून भरपूर चांगली कामगिरी. षटकार आल्यानंतर लगातार डॉट बॉल फेकले गेले. पुन्हा एकदा वेगानं बीट केले गेलं. नक्की या ठिकाणी पंचांकडे अशाभूत नजरेने पाहतायत. इष्टावरून निघून जाणारा हा चेंडू सलगचा तिसरा निर्धार चेंडू. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलो होता राजेश सर, परंतु त्यानंतर डॉट बॉलनं वापसी करत असताना. तर सुरई संघ आपण आमच्या मुख्य व्यासपीठाच्या अगदी डाव्या बाजूला येऊन थांबायचं आहे. लगेच तुमची मॅच आहे, नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल सुरई विरुद्ध वेहेले. या दोन संघांच्या दरम्यान नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. तर चला सुरई संघ आणि वेहेले संघ आपण तयारीत राहायचं आहे. इथे देखील आपण पाहतात निर्धाव चेंडू अप्रतिम कामगिरी करत असताना पहिला चेंडू व षटकार खाल्ल्यानंतर देखील आपण पाहतायत अप्रतिम गोलंदाजी. तर सलग सातत्याने आपण पाहतायत डॉट पर्सेंटेज आणि नक्कीच इथे आपण पाहतायत शेवटच्या चेंडूवरती देखील निर्धाव चेंडू आणि सामना जिंकला तो म्हणजे नागाव संघानं. अभिनंदन मायरा 11 नागाव संघानं हा सामना जिंकला, अभिनंदन. परंतु हार्ड लक डीएम बॉयज बदलापूर संघ, नक्कीच आराब शेखची कमतरता जाणवली मैदानाच्या. नक्कीच अभिनंदन पुन्हा एकदा मायरा 11 नागाव संघ आणि हार्ड लक डीएम बॉयज बदलापूर संघ. आणि या मॅचचा मॅन ऑफ दी मॅच ज्याने 10 चेंडूचा सामना केला आणि तब्बल 23 धावा त्याच्या बॅट मधून आल्या आणि तोच फलंदाज अर्थातच रोहित पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर रोहित पाटील आपण यायचा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी. अभिनंदन आणि अभिनंदन पुन्हा एकदा संपूर्ण मायरा 11 नागाव संघाचं. परंतु हार्ड लक पुन्हा एकदा करूयात डीएम बॉयज बदलापूर संघाचा. नक्कीच तुम्ही आमच्या स्पर्धेत सहभाग नोंदवलाय त्याकरिता पुन्हा एकदा